मित्रांनो, हे आपल्या तेजसचे सगळे फ्रेंड आहेत आणि हा त्यांचा बंक बेड आहे. चला बाय. नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललेलो आहे छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल खेड रत्नागिरी येथे. माझा सर्वात छोटा मावस भाऊ तेजस हा आर्मी स्कूल जॉईन करत आहे आणि तो तिकडेच हॉस्टेलला राहणार आहे. देवांचा आणि मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेऊन तेजसने सगळ्यांना सी ऑफ केले आणि आम्ही निघालो खेडला जायला. निसर्गाच्या कुशीत सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेलं एक अद्वितीय शिक्षण मंदिर छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल खेड जामगा. या स्कूलमध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत कडक सैनिक प्रशिक्षण दिलं जातं. सकाळी लवकर उठून पीटी, नियमित परेड आणि स्वावलंबन शिकवलं जातं. तेजस कुठे चाललायस? कुठे चाललंय आता? खेडला काय करणार तिकडे मग? मम्मी पप्पांना सोडून राहणार आहेस? अरे पण आता तर मम्मी पप्पांना सोडूनच राहायला लागेल ना एवढे दिवस. सुट्टी भेटेल तेव्हा तुला यायला लागेल. सुट्टीमध्ये आणणार तुला आणि मे महिन्याची सुट्टी. गप्पा टप्पा मारत मुंबईवरून खेडला आम्ही 6 तासात पोहोचलो. मित्रांनो, आर्मी स्कूलची एंट्रन्स एक्झाम ही या वर्षी 4 मेला होती. त्यामध्ये फिजिकल आणि रिटन अशा 2 एक्झाम असतात आणि त्या दोन्ही एक्झाम मध्ये तेजस चांगल्या मार्क्सने पास झाला आणि त्याला ऍडमिशन भेटले. छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूलमध्ये अभ्यासासोबत खूप साऱ्या स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज सुद्धा शिकवल्या जातात, जसे हॉर्स रायडिंग, रायफल शूटिंग, स्विमिंग, तसेच व्हॉलीबॉल, फुटबॉल, क्रिकेट हे सगळे शिकवले जाते. मित्रांनो, स्कूलला पोहोचल्यानंतर मावशी आणि काकांनी तेजसचे डॉक्युमेंटेशन केले आणि नंतर आम्ही निघालो तेजसच्या हॉस्टेलमध्ये जायला. हॉस्टेल हे स्कूलच्या परिसरातच आहे. हे समोर 6 आणि 8 स्टँडर्डचं हॉस्टेल आहे आणि बाजूला कॅन्टीन आहे. त्यानंतर हे लेफ्ट साइडला 7th, 9th, 10th, 11th आणि 12thचं हॉस्टेल आहे. हॉस्टेलमध्ये पोहोचल्यानंतर तेजसने आपला बंकर चूज केला. त्यानंतर आम्ही साफसफाई करून त्यावर गादी टाकली. त्यानंतर मम्मी आणि मावशीने तेजसचा बेड बनवायला घेतला. हाय, माझं नाव तेजस. हाय, माझं नाव अनिश. आणि माझं नाव श्रीपाद सचिदानंद. हाय, माझं नाव यश. मित्रांनो, हे आपल्या तेजसचे सगळे फ्रेंड आहेत आणि हा त्यांचा बंक बेड आहे. यूं तो मैं दिखलाता नहीं, तेरी परवाह करता हूँ मैं माँ. तुझे सब है पता है ना माँ, तुझे सब है पता मेरी माँ. भीड़ में यूं ना छोड़ो मुझे, घर लौट के भी आना पाऊँ माँ. भेजना इतना दूर मुझको तू, याद भी तुझको आना. मित्रांनो, आजपासून तेजसचा नवीन शिक्षणाचा प्रवास सुरू झाला आहे. माझा भाऊ या शाळेत शिक्षण घेतोय, शिस्त शिकतोय आणि स्वतःला घडवतोय. आमची फक्त एकच आशा आहे, ज्या दिवशी तो या शाळेच्या बाहेर पाऊल टाकेल त्या दिवशी तो केवळ यशस्वी विद्यार्थी नव्हे तर तो उत्तम माणूस बनून बाहेर येईल. हेच आमच्या पूर्ण फॅमिलीचं स्वप्न आहे आणि हीच या शाळेची खरी ओळख आहे. तर मित्रांनो, आजचा व्लॉग मी येथेच संपवतो आहे आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.